काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर आहेत का, असा प्रकारचा प्रश्न पडला. गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यात याची संपूर्ण चर्चा आहे. ते स्वतः आपल्याबरोबर आहेत. तुम्ही कोणातरी भाजपच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा केली आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर आहेत अशी खूप जोरात चर्चा चालू आहे आपली. मी थोडा शायरी माझी आहे म्हणून थोडा आवडता आहे म्हणून शायरीमध्ये सांगतो. आईना बनने का हरजाना मुझे भरना है मुझे, आईना बनने का हरजाना भरना है मुझे, अरे कब का टूट चुका था अब बस बिखरना है मुझे, क्या बताऊँ ऐ सादे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे. या शायरीचा एवढा तर अर्थ मला कळतो की तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, कारण की तुम्ही खूप तुटलात यामधल्या काळामध्ये. विधानसभेच्या पराभवानंतर अशी काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या ज्याच्याकडून पक्षानं कुठंतरी मदत करायला हवी होती, भावना तुमच्या मनामध्ये होती, ती दिसली खदखद आम्हाला. तुम्हारे हजारों सवालों से मेरी एक खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करती है. हे राज कधीच उघडणार नाहीत का? लवकरच पेढे तुम्हाला भेटणार आहे. कार्यकर्त्यांशी काही चर्चा झाली? ते विचारू नका आता. ते साधारण किती दिवस वाट बघायची? मी त्याबद्दल काही बोलत नाही. मी 2 शेर बोललं बस. पुढच्या शेरची तयारी करतो मी लवकरच. काही भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली. काल भोकरदनमध्ये तुम्ही 2 दिवसापूर्वी समजा रावसाहेब दानवेंशी भेटलात अशी पण चर्चा आहे. मी आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही. मी माझं बोलणं माझ्या शायरीमध्ये स्पष्ट करून दिलं ना. पुढचं भविष्य काय राहील त्याबद्दल मी लवकरच तुम्हाला कळवणार आहे. मला आठवतं एका भाषणामध्ये काँग्रेसच्या मधल्या काळामध्ये खासदार असताना आपले विद्यमान की मी खूप दिवस वाट नाही बघू शकत, तुम्ही असं म्हणला होता. तशी अवस्था का आली होती तुमच्या मनामध्ये? असं तसं म्हणजे बघा काय असतात, खासदार साहेब माझे मित्रच आहे, पण जसं आल्यानंतर कार्यकर्त्यांना वाटतं की फंड भेटला पाहिजे, हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे. आम्ही पण बोलून थकून गेलो त्यांना की कार्यकर्ता आता ॲटलिस्ट कुणाला काहीतरी मदत केली पाहिजे. उलटा जे शिंदे गटाचे त्या लोकांना फंड भेटला. मी नावासहित सांगू शकतो, पण जाऊ द्या, त्या मॅटरमध्ये मला जायचं नाही आहे. पण एकंदर मी या काँग्रेस पार्टीच्या खासदारावर मी व्यक्तिगत नाराज आहे. तेच कारण ते बी आणखीन आता बोलू शकत नाही. मी बोला हजारों सवालों से एक मेरी खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करती है. 25 किंवा 30 वर्षानंतर तुम्हाला जालना लोकसभेची जागा मिळाली. अर्थात त्याचा वाटा तुमचा पण खूप मोठा आहे. असं सगळं असताना गोरंट्याल नाराज आहे, हे फार वेगळं वाटत नाही का? म्हणजे खासदार पक्षाचे आहेत, एवढी सगळी असताना ते गोरंट्याल नाराज. मी कधी मी काही गुत्तेदार नाही किंवा मी कमर्शियल माणूस नाही. मी एक पॉलिटिकल लीडर आहे आणि फेअर पॉलिटिक्स करतो. पण कार्यकर्ता जे असतात ते बिचारे त्यांना वाटतो ना की आपला खासदार आलेला आहे, आपल्याला काहीतरी आपल्या पडद्यात पाडलं पाहिजे. बेरात त्यांनी मेहनत करून जे कामं केले त्यांना काही भेटत नाही ना. उलटा शिंदे गटाच्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे, कित्येक लोकांना झालेला. ते म्हणून एक नाराजी कार्यकर्त्यामध्ये होता आणि कार्यकर्त्याची नाराजी मला पण तुम्ही सहमत आहे त्याची. आता मला काळेसाहेबांचाच फोन होता, मी येऊन भेटतो, मला भेटा, त्याचं काय. तुम्ही स्पष्ट बोलणारे म्हणून ओळखला जातात, पण या काळामध्ये मात्र तुम्ही फार शेरोशायरीतूनच लोकांना अर्थ काढण्याचं सांगता. शेरोशायरीच आहे माझं बोलणं, म्हणजे मी माझ्या जे संवेदना आहे, माझी भावना आहे, मी शायरीमध्ये करतो नेहमी. ही भावना तुमच्या काँग्रेसच्या नेतृत्वांना ही शायरी समजत नाही? आता मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. कारण काल मागे फार पूर्वी तुम्ही एकदा थोडीशी खंत देखील व्यक्त केली होती पक्ष नेतृत्वावरती, जेव्हा की तुम्ही स्वतः आमदारही होतात. पण आता तर परिस्थिती एकदम उलट आहे. अशाही अवस्थेत कुठल्याही प्रकारे तुम्हाला काँग्रेसचे नेतृत्व काही बोलायला तयार नाही. तुमची ही खदखद जाणून घ्यायची भावना नाही का त्यांची? नाही, काय 2-4 विषय मी आज बोलणार नाही, कारण नंतर कधी तर बोलू त्या विषयावर. म्हणजे खदखद आहे होती. बरं, आता पुन्हा तोच मला एक प्रश्न करायचा आहे की आता कार्यकर्ते किती दिवस वाट पाहतील? तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. हा प्रेशर तर तुमच्यावर नक्कीच असणार आहे. मी माझ्या शायरीमध्ये बोललो मी तुम्हाला.
पण कार्यकर्ते तुम्हाला आता बोलणार माझ्या की- मनातून तुम्हाला काय काढायचं हे सांगा मला. तुमची कार्यकर्त्यांची काय भावना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की माझ्या मनातून तुम्हाला काय काढायचं हे सांगा, स्पष्ट सांगा. आहे? मला असं म्हणायचं आहे, मी तुम्हालाच एक बघा, एक नाही 2 शेर बोललो. तुम्ही एखादा ज्याला शायरी येतं ना त्याला विचारा याचा अर्थ काय होतो, ते बोलेल तुम्हाला काय अर्थ होईल. आणि मला हे बघा, मी स्पष्टवादी, मला कुठेही जायचं असेल तर मी छाती ठोकणे जाणार आहे. आणि मला असं नाही की मी बोलणार एक आणि करणार एक, तसा नाही. पण मी बोललो ते शायरीमध्ये समजून घ्या तुम्ही. बरं, तुमची काही भाजपच्या काही नेत्यांशी भेट झाली, यावर काही चर्चा बाबा मी तुम्हाला काय, तुम्ही तेच ते प्रश्न डबल टिबल, झाली. मी तुम्हाला काय म्हणतो, वेळ येऊ द्या ना. मग आता मी काही बोलणार नाही ना. अच्छा, म्हणजे भेटीचं पण तुम्ही तेव्हाच सांगा. मी काही बोलणार नाही तुम्हाला. आपले खासदार येणार आहेत तुम्हाला भेटायला, समजा नेमकं काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून, तुमची काय चर्चा झाली पाहिजे? नाही ठीक आहे ना, आपण चर्चा करू ना. कारण ते आज बोलले की माझं अधिवेशन संपतो, मी तुम्हाला भेटायला येणार आहे. मी ऐकलं काय, मी मग त्याने काही बोललो नाही. तुमचा काही राग आहे का मला बोला तुम्ही, मला बोलतो तुम्ही या. विधानसभा निवडणुकीमध्ये मधल्या किंवा खालच्या फळीच्या लोकांनी साथ दिली नाही गोरंट्याल साहेब, ते एक कारण आहे अनेक कारणांपैकी? नाही, कार्यकर्त्यावर माझा नाराजी नाही आहे. नाही काही विशिष्ट नाही, ठीक आहे. पण कारण मला नेहमी काही लोक टार्गेट करतात. असं नाही की 2014मध्ये टार्गेट केला, सॉरी 2014, 2024, आणि जे टार्गेट मलाच करतात ना. मराठवाड्यात कसंही कधीही हा प्रकारचा उपयोग होत नाही. मलाच काय करतात का? आम्ही तेच म्हणतो. मग याची काही तुम्ही वरिष्ठांना सांगितले दखल घ्यायला? हे वरिष्ठांना सांगितलं ना. आता काय, एकतर तिकीट ज्याप्रमाणे फर्स्ट लॉटमध्ये दिला पाहिजे त्यांनी दिलं नाही, थांबून दिलं. त्यात काय असं काही मायनस तिकडूनच झालो. फर्स्ट रनिंग आमदार असताना फर्स्ट तिकीट दिला पाहिजे, त्यांनी दिलं नाही. त्याने जसा उशीर केला त्यातून थोडा रिझल्ट निगेटिव्ह होतं ना, किंवा रनिंग आमदार अशी काही गोष्ट झालेली आहे. म्हणजे नेतृत्वाने सुरुवातीला देणं अपेक्षित होतं तुम्हाला, स्वतः आमदार असताना सुद्धा? ते झाला. दुसरा बाकी फक्त तिकीट देऊन काय केलं त्यांना. आम्ही नेत्यांची सभा मागितलं, दिले नाही. आणि राजकारणात ते द्यावं लागतात इलेक्शनचं एक दिवस, ते काही म्हणजे जे करावं लागतं ते काही केले नाही ना त्यांनी. तिकीट दिलं, बाकी काय. आणि तिकीट उशीर पण दिलं ना. आता उशीर जसं होतं त्या, कारण पहिल्या टप्प्यात नाही दिला तर निगेटिव्ह जे वातावरण निर्माण झाला, तिथून हे मग लास्ट मग कोणती सभा नाही, आम्ही मागायचं सभा नाही, ते असं झालं. म्हणजे तिकीट देऊन वाऱ्यावर सोडलं असं म्हणणं? येस. मग आता ही नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? उद्या कल्याण काळेशी बोलून बघू काय करता येईल. त्यांचं समाधान होईल तुमचं? समाधान तर होणार नाही, ठरलं समाधान नाही होणार नाही. मग ही चर्चा कशासाठी? कोणती? खासदारांबरोबर. आता घरी येऊ लागलं तर नाही म्हणू का त्यांना? असं नाही ना, म्हणजे ते काय आकलून देऊ का, ते असं थोडी देतात. हो, रिस्पेक्टेड पर्सन आहे ते, भेटायला येतो म्हणजे या चहा घ्या, नाश्ता करा. त्यात काय तुम्ही तुमच्यात ही जी कैफियत आहे, जी तक्रार आहे ती त्यांच्यासमोर मांडणार? हे तक्रार माझी नाही, कार्यकर्त्याची भावना येणार आहे. आणि त्यांना दाखवणार आहे की तुम्ही शिंदे गटाचे याला एवढे पैसे दिले, तुमचा खासदार फंड या शिंदे गटाचे याला दिले, जे आमच्या विरोधात काम केले त्याला तुम्ही प्रायोरिटीवर दिले. आम्ही मागून आता या 8 महिने आमच्या एकही नगरसेवकाला, एकही कार्यकर्ता 10 रुपये देत नाही. तुम्ही काय पक्ष नेतृत्व मार्ग काढेल का, त्याही पलीकडे गेलो तर आपण? आता माघार नाही, सामनाच होईल, माघार नाही. एकूणच गोरंट्याल यांच्या या शेवटच्या शब्दामध्येच काही सूचक वक्तव्य आहे. अर्थात येत्या काही दिवसामध्ये ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.